गुड मॉर्निंग. शेगावच्या आम्ही निघालो ओंकारेश्वरला जायला आणि आम्हाला जाता जाता मस्त जंगल लागला. जंगलात आम्ही एक ठिकाणी गाडी थांबवली. तिथे बघा वानर आम्हाला दिसला, त्याला बिस्किट पण टाकला. तो काही थांबला नाही जवळ आमच्या. आणि केळणीचं बाग बघा असं मस्त. आणि पुढे जाऊन आम्ही आंबे घेतले, आंबे आणि जिलेबी घेतलेली गाडीत खायला. हे बघा आमच्या गावातले भाऊ. आंबे घेऊन निघालो आणि त्याच्यानंतर आम्हाला पकडलं पोलिसांनी. लायसन वगैरे डॉक्युमेंट चेक करत होते आणि नंतर आम्ही निघालो. हे बघा आपल्या आर्मीवाल्यांचं. आणि आम्ही निघालो पुढे जायला. ओंकारेश्वरला लास्ट स्टेशन आमचं. आणि हर्षमन एवढा मस्ती करत होता की खूपच. आणि आम्ही दुपारी 2 वाजता जेवण करायला थांबलो हॉटेलला. आणि जेवण पण खूपच मस्त होता तिथे, एकदम टेस्टी. भाऊनी हर्षमनला छोटीसं बॉल घेऊन दिलेलं आणि त्याच्या तोंडामध्ये आम्ही निंबू निपलला. एक्सप्रेशन बघा त्याचे. मस्त आम्ही जेवण करून झाला. जेवणानंतर कुछ तो मीठा होना चाहिए, तर आम्ही फालुदा घेतला आणि भाऊ त्याला चिडवत होते. आणि आम्ही निघालो ओंकारेश्वरला जायला. बाहेर वातावरण खूपच मस्त होता, ऊन नाही काय नाही, मस्त जवळ. आणि आम्ही ओंकारेश्वरला एंट्री केली आणि संध्याकाळी आम्ही दर्शनाला निघालो. आणि हा बघा मंदिर खूपच मस्त, एकदम वातावरण एकदम छान होता. आणि ओंकारेश्वरला होडीमध्ये बसून मंदिराकडे जायला लागतं आहे. तर आम्ही निघालो मंदिराकडे जायला. आम्ही होडीमध्ये सर्व बसलो, एकाच होडीमध्ये आम्ही सर्व बसलेलो आणि बसलो. होडी चालायला लागली तर थोडीशी हिलायला लागली, तर मी माझी जागा चेंज केली कारण की एकेच बाजूला होडी होती ती. आणि आम्ही निघालो दर्शनाला. पाण्यामध्ये खूप मजा आलेली, सर्वजण एकत्र. दर्शन लाईन खूपच मोठी होती आणि हर्षमनने बिलकुल पण त्रास नाही दिला. आम्ही ओंकारेश्वरला दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ममलेश्वर, कारण की जेव्हा आपण 2 दर्शन एकदाच घेतो तेव्हाच आपलं ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण होतं असं म्हटलं जातं. मी रिटर्न निघालो त्याच होडीमध्ये ममलेश्वरला जायला. त्या साईडला तो बघा मंदिर. आणि हर्षमनला पण खूपच मजा आलेली, नुसता पाण्यामध्ये पाय टाकायला बघत होता तो. आणि आम्ही ममलेश्वरला पोचायचं टाईमाने गंगा आरती चालू होती, तर गंगा आरतीला पण आम्हाला दर्शन करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ममलेश्वर दर्शन करायला आणि 2 दर्शन आमचे झाले आणि एकदम मस्त. ममलेश्वरला तर लगेच दर्शन झालं, पण खूपच भारी. तुम्ही पण दर्शन करा, खूपच मस्त मजा आली. त्याच्यानंतर आमची गाडी पार्किंगमध्ये होती, तिथे आम्ही जायला निघालो. तर हे बघा भाऊ कसे मागं बसतात गाडीमध्ये. खूपच मस्त मजा आली.